जय जय रघुवीर समर्थ. पुस्तकाचं नाव दासबोधातील रहस्य. लेखक मारुतीबुवा रामदासी. प्रस्तावना. भारतामध्ये वाल्मिक ऋषींसारखे प्रतिभासंपन्न ऋषीमुनी झाले आहेत. त्यांच्या प्रतिभेचा प्रभाव आजही ग्रंथरूपाने दिसून येतो. त्याचप्रमाणे जीवनभर प्रतिभासंपन्न असणारे भगवान वेदव्यास हे एक महान ज्ञानी पुरुष झाले आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेचा सदुपयोग करून भरपूर आध्यात्मिक ग्रंथरचना केल्या आहेत. प्रत्येकाची भाषाशैली वेगळी, विषय मांडण्याची पद्धती वेगळी आणि प्रत्येकाचा अध्यात्म ज्ञान सांगण्याचा अधिकार वेगळाच जाणवतो. या ठिकाणी कोणीतरी अधिकारवाणीने भक्तिमार्ग सांगितला, कोणीतरी अधिकारवाणीने ज्ञानमार्गाचा उपदेश केला, कोणीतरी अधिकारवाणीने योगमार्गाचे विवेचन केले. प्रत्येक महापुरुषाने आपल्या शक्तीप्रमाणे भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग आणि योगमार्ग सांगून परमार्थ मार्गाचा, स्वधर्माचा प्रचार वाढवला आहे. सत्ययुगामध्ये अनेक ऋषी मुनी होऊन गेले. त्यांची काव्य संपदा 108 उपनिषदे उपलब्ध आहेत. त्रेतायुगामध्ये प्रसंगानुसार काही अवतार उदयास आले. त्यांचा प्रभाव निसर्गावर आणि समाजावर झाला आहेच. द्वापार युगामध्ये श्रीरामावतार, श्रीकृष्णावतार झाले आहेत. या पूर्णावतारी महापुरुषांचे सद्ग्रंथ उपलब्ध आहेतच. सध्या चालू असणाऱ्या कलियुगाच्या पहिल्या चरणामध्ये सत्पुरुषांची मालिकाच दिसून येते. श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या अवतारापासून ते श्री समर्थ रामदास स्वामींपर्यंत संत पुरुषांची मालिकाच झाली आहे. सध्याच्या चालू युगामध्ये समाज बुद्धिप्रधान झाल्यामुळे ज्ञानमार्गाला अति महत्त्व आले आहे. अलीकडेच प्रसिद्धीला येणारे थोर पुरुष, ज्ञानी पुरुष ज्ञानमार्गाचा प्रचार करतात. ज्ञानमार्गाची उपासना करून सिद्ध झालेल्या महापुरुषाचा समाजामध्ये महत्त्व देऊन गौरवच केला जातो. पहा, भारतामध्ये ऋषी मुनींनी ही घालून दिलेली आध्यात्मिक परंपरा आज हजारो वर्षे चालत आली आहे आणि ती पुढेही चालू राहील यात शंकाच नाही. प्रवृत्ती मार्गातील अथवा निवृत्ती मार्गातील ज्या उपासना आहेत त्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. अनंत काळापासून मनुष्याच्या ठिकाणी जी मन नावाची संस्था आहे त्यामध्येही फारसा बदल झालेला नाही. पण सध्याच्या नवीन युगामध्ये मनुष्याची जीवनमूल्ये बदलत चालली आहेत. मनुष्याच्या ठिकाणी असणारा सदाचार लोप पावत चाललेला दिसतो आणि दुसरीकडे मनुष्याचे विचारचक्र जलद गतीने धावत आहे असेही दिसून येते. मनाचे ते एक बरे, मोहरिताच मोहरे, स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी. दयाळू परमेश्वराने मनुष्याला मन या नावाचे अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय दिले आहे. मनुष्याने या मनाचा योग्य उपयोग केला तर तो मनुष्य नराचा नारायण होऊ शकतो. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या मानवी जीवनामध्ये हे मनच मनुष्याला जन्ममृत्यूच्या बंधनात गुंतवीत असते आणि क्रमेण हे मनच मनुष्याला जन्ममृत्यूच्या बंधनातून बंधमुक्त करत असते. श्री समर्थांनी सर्वप्रथम आपल्या मनाला सदुपदेश केला आहे. ज्या ज्या महापुरुषांनी आपले मन जिंकले त्यांचा परमार्थ यशस्वी झाला. श्री समर्थांनी 205 मनाच्या श्लोकांमध्ये वेगवेगळे दृष्टांत देऊन वेगवेगळ्या युक्ती प्रयुक्तीने मनाला बोधच केला आहे. हे अतिचंचल असणारे मन सहजगत्या ओघानेच विषयांमध्ये अडकत असते आणि परमार्थ करत असताना हेच मन स्वतः निर्विकल्प अवस्थेमध्ये स्वरूपाशी एकरूप होते. अशा अतिचंचल अतिचपळ असणाऱ्या मनाच्या संगतीमध्ये आपण अनेक जन्म घेतले आहेत. आता ह्या मनाशी थोडा सत्संग करून या मनाला दासबोधाच्या अभ्यासाकडे वळवूया.
श्री समर्थांनी इसवी सन 1654 ते 1656 या 2 वर्षांमध्ये श्रीमद ग्रंथराज दासबोधाची रचना केली. या ग्रंथराज दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ, सुंदरमठ अशा नावांनी प्रसिद्धच आहे. जावळीच्या परिसरामध्ये निबिड अरण्यात असणाऱ्या डोंगर कपारीमध्ये ही फार मोठी घळ आहे. श्री समर्थांनी 2 वर्षे अशा एकांतस्थळी स्थिर राहून या ज्ञानप्रधान सद्ग्रंथाचे लिखाण केले. प्रतिभा संपन्न असणाऱ्या महापुरुषाला एकांत मिळाला म्हणजे त्यांच्या प्रसन्न असणाऱ्या प्रतिभेतून असे हे महाकाव्य जन्माला येते. ज्या महापुरुषाला ज्ञानसाधनेतून परतत्वाचा स्पर्श झाला आहे त्या महापुरुषावर ही प्रतिभा सदैव प्रसन्नच असते. म्हणून प्रतिभेतून जन्माला आलेल्या आध्यात्मिक ग्रंथ रचनेला महाकाव्य असे म्हणतात. श्री समर्थांचा श्रीमद ग्रंथराज दासबोध हा महाकाव्यामध्ये गणला जातो. कारण या सद्ग्रंथामध्ये नवविधा भक्तींचे विस्तृत विवरण केले आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी आध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शनही केलेले दिसून येते. परमार्थ मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया वेदांत, सिद्धांत आणि धादांत या अनुभवसिद्ध सहज प्रतिपादन केल्या आहेत. ज्ञानी पुरुषांच्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये आणि लिखाणामध्ये त्यांचे सिद्धांत अभंग असतात. त्यांचे सिद्धांत कधीही बदलत नाहीत. उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यूपंथे असा हा सिद्धांत आहे. तसेच यदृष्टम तद नष्टम, एकोहम संकल्पातून सहज निर्माण झालेले हे विश्व केव्हा तरी अंती नष्ट होणार आहे असा हा सिद्धांत आहे. आपल्या देहामध्ये असणारा स्वयंप्रकाश आत्मा हा अजर अमर आहे असा सिद्धांत आहे. श्री समर्थांनी या ग्रंथराज दासबोधामध्ये पारमार्थिक विषय निश्चयाने प्रतिपादन केले आहेत. उत्कृष्ट भगवत भक्ती कोणती, त्या भक्तीचे स्वरूप कसे असते, मनुष्याच्या ठिकाणी असणारे शुद्ध ज्ञान ते कोणते या संबंधीचे विचार मांडले आहेत. साधकाला आत्मप्राप्ती झाली म्हणजे त्या साधकाची आत्मस्थिती कशी असते याचे योग्य मार्गदर्शन केले आहे. मनुष्याचे आत्मस्वरूप व्यापक आहे हे सांगून त्याची विदेही अवस्था कशी असते हेही सांगितले आहे. पहा, मानवी जीवनामध्ये सद्विचार करून निश्चयाने केलेला परमार्थ अंती यशस्वी होतो. श्री समर्थांनी चिंतनाकरिता घेतलेल्या ग्रंथांची यादी दिली आहे. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, अवधूत गीता, रामगीता, गुरुगीता, उपनिषदे, भागवत अशा 13 ग्रंथांचे चिंतन करून वेदांताच्या प्रक्रिया मांडल्या आहेत. श्री समर्थांनी या सर्व ग्रंथांचा अभ्यास करून त्यामध्ये स्वतःची आत्मप्रचिती सांगितली आहे. कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीला स्वतःची आत्मप्रचिती ही अत्यंत महत्त्वाची असते. श्री समर्थांचे सर्व जीवनच आत्मप्रचितीवर उभारलेले दिसून येते. श्री समर्थ म्हणतात, आत्मा रामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. अरे, माझे पारमार्थिक जीवनाचा परिपाक, माझे सर्व सिद्धांत या 2 ग्रंथांमध्ये दिसून येतील. माझे ग्रंथ शांतपणे विचार करून वाचा आणि विवेक जागृत ठेवून या ग्रंथातील सिद्धांत आत्मसात करा. पृथ्वीच्या पाठीवर देह धारण करून आलेल्या प्रत्येक मनुष्याची देहरूपी काया काही काळ मर्यादित स्वरूपाचीच असते. सत्पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये संपादन केलेली ज्ञानप्राप्ती हीच एक अमर असते. मनुष्याने अखंड जागृत राहून प्रयत्न केला तर आत्मलाभ फार दूर नाही. ज्या उपासकाला जो विषय आवडतो तो विषय श्री ग्रंथराज दासबोधामध्ये निश्चित सापडेल. प्रत्येक साधकाने अशा ज्ञानप्रधान असणाऱ्या दासबोधाचा अभ्यास करून आपले स्वहित साधावे. प्रस्तावना बरीच मोठी आहे, त्यामुळे ती काही भागांमध्ये वाचून दाखवणार आहे. पुढील भागामध्ये या पुढचा जो काही भाग आलाय तो वाचून दाखवते.
जय जय रघुवीर समर्थ.